32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन। काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी। या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ, संगमनेर। 88 88 47 27 25 आणि 82 75 92 99 94। संगमनेर तालुक्यातील बोटा या ठिकाणी असलेल्या माळवाडी परिसरातील कसरदरा इथं मंगळवारी 12 मार्चला विषबाधा झाल्यामुळे 19 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेत शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सभाजी सोनबा खंडागळे हे आपल्या कुटुंबासोबत कसरदरा या ठिकाणी राहतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी शेळीपालन व्यवसाय केलाय। नेहमीप्रमाणे त्यांनी शेळ्या चारण्यासाठी सोडल्या होत्या, तर शेळ्यांच्या खाण्यामध्ये काहीतरी आल्यामुळे त्यांच्या 19 शेळ्यांचा यात मृत्यू झाल्यामुळे खंडागळे यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। याबाबतची माहिती अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांना समजताच त्यांनीही खंडागळे कुटुंबाची भेट घेतली। श्री स्वामी समर्थ कॉलेजचे काही प्रशासनातले काही प्रमुख अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांनी देखील सुद्धा या परिवाराला एक आर्थिक स्वरूपाची एक चांगली मदत या निमित्ताने केलेली आहे आणि म्हणून जसं जसं शक्य होईल या कुटुंबाला एक चांगल्या प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण या ठिकाणी करतोय। खरं तर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्याने अकोले तालुका आणि संगमनेर तालुक्यामध्ये विषबाधा होण्याचे प्रमाण सातत्यानं वाढताना आपण सर्वजण पाहतोय। काही दिवसापूर्वी अकोले तालुक्यामध्ये मवेशी या ठिकाणी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जेवणातून विषबाधा झाली आणि जवळपास 200 पेक्षा अधिक लोकांना त्या ठिकाणी त्याचा त्रास झाला। त्याच्यानंतर बारीमध्ये देखील सुद्धा अशाच प्रकारचे विषबाधेचा प्रकार त्या ठिकाणी झाला होता। मला वाटतं कालचीच एक घटना आहे, कोतुळमध्ये देखील सुद्धा एका लग्नामध्ये लोक जेवली म्हणून त्या ठिकाणी विषबाधा झाली। अशा प्रकारच्या अनेक आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना या निमित्ताने या ठिकाणी घडत आहे। आमची ह्या निमित्ताने एक प्रामुख्याने मागणी, एखादी घटना घडल्यानंतर जी काही समाजसेवी जी काही लोक ही फार कमी आहेत, ते पुढे येतात, त्या कुटुंबाला मदत करतात, परंतु प्रत्यक्षरित्या अशा प्रकारची जर हानी झाली, एक मोठा आघात त्या कुटुंबावर ओढत वाचतो। मागं मवेशीला जी काही विषबाधा झाली त्याच्यातली एक वृद्ध महिला त्या विषबाधेनं दगावल्याचा प्रकार आपण सर्वांनी बघितलेला आहे। आणि म्हणून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना जर सातत्यानं जर घडत असतील तर मला वाटतं अन्न व प्रशासनाच्या माध्यमातून हे सगळे चौकशी झाली पाहिजे, लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची मदत केली पाहिजे। वेगवेगळ्या ठिकाणी अशा जे काही सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या जे काही घटना घडत आहे ते आपल्या अन्न व औषध प्रशासन विभागानं त्या ठिकाणी भेटी दिल्या पाहिजे, वेगवेगळे नमुने तपासले पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या व्हिजिट करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा एक निर्णायक अशा प्रकारचा अहवाल पुढे आणला पाहिजे। महाराष्ट्रात वेगवेगळ्या घटना घडत असताना आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जर सातत्यानं 2-4 घटना जर ताज्या असताना अशा प्रकारच्या जर घटना जर घडत असतील, मला वाटतं अन्न व औषध प्रशासन विभागानं एक दक्ष राहिलं पाहिजे। आपल्या नगर जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने काही सार्वजनिक ठिकाणी जाऊन काही नमुन्यांची तपासणी केली पाहिजे। परत अशा प्रकारची जीवितहानी होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे। आजच्या ह्या खंडागळे परिवाराला खरं तर स्वामी समर्थ प्रशासनानं जी काही मदत केली ही खरं तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे आणि त्यांच्या मदतीनं किमान हा परिवार एक चांगल्या प्रकारचा उभा राहील। मला वाटतं मला वाटतं आज जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुश शेठ आमले यांनी देखील सुद्धा या परिवाराला एक आर्थिक मदत या निमित्ताने केलेली आणि म्हणून आमचे सर्वांचे प्रयत्न आहे की ह्या परिवाराला पुन्हा उभारी देण्यासाठी जी काही मदत गोळा करतील, जे काही करतील त्यांच्यासाठी तो आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। आपण सर्वजण ह्या निमित्ताने ह्या परिवाराला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, स्वागत करतो। आणि ह्या परिवाराला किंवा ह्या आपल्या सर्वांच्या या चॅनलच्या माध्यमातून, बाकी आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी या परिसरातील सर्व मायबाप जनतेला एक आवाहन करतो की आपला उदरनिर्वाह खरं तर याच पशु पक्ष्यांवर असतो
आणि म्हणून ही सगळी करताना, शेळ्या चारताना, गुरं चारताना आपण थोडीशी काळजी घ्या. कुठं जर अशा प्रकारची जर घटना आपल्या निदर्शनात जर आली का त्याच्यामुळं विषबाधा होऊ शकते. जवळ आसपासतील जे काही सामाजिक विचाराचे जे लोक समाज व्यवस्थेमध्ये काम करताय त्यांच्या कानावर जर घातलं तर आपल्याला काही ना काही त्याच्यामध्ये मदत करतील. अशा प्रकारच्या घटना आपल्याला रोखता येऊ शकतात. आणि म्हणून भविष्य काळामध्ये हे सगळं करत असताना थोडी काळजी घ्या. तुमच्या किती शेळ्या मेल्या? 19. काय झालं होतं त्या शेळ्यांना? हे सारताना विषबाधा काहीतरी झालं. विषबाधा झाली होती. तुमच्याकडे किती शेळ्या होत्या टोटल सगळ्या? टोटल 22 होते, त्याच्याला 2-3 राहिलेत. बाकी सगळ्या सगळे हो हे झाले. विषबाधाने खाल्लं झालं. मग आता तुमचा अजून काय व्यवसाय आहे का? शेळी पालनच करता फक्त? शेळीपालन. मग तुम्हाला कोणी काही मदत केली का आता? हा, शेळ्यावाल्याने केलेलं. किती मदत केली त्यांनी? 50,000. आणि ते कंडिगोऱ्यावरून ते 25,000. दरम्यान बुधवारी बाळेश्वर शैक्षणिक आणि कृषी विकास फाउंडेशन संचलित श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट या महाविद्यालयाच्या वतीनं रजिस्ट्रार बाळकृष्ण कोकाटे, ऑफिस सुपरिटेंडेंट बाळासाहेब शेळके यांनी 50,000 रुपयांचा धनादेश तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आंबले यांनी 25,000 रुपयांची मदत या खंडागळे कुटुंबाला केली आहे. यावेळी बोटा गावचे उपसरपंच पांडू शेळके, पोलीस पाटील शिवाजी शेळके, घारगाव गावचे माजी उपसरपंच संदीप आहेर, पप्पू मुसळे यांसह ग्रामस्थांची हजेरी होती. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.